श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली सत्यनारायण भगवानांची पूजा। सत्यनारायण पूजन आपल्या घरात करायचे आपल्याला। 5 करा, 7 करा, 11 करा, यथाशक्ती। तुम्हाला जर आर्थिक प्रॉब्लेम असेल बघा, या सेवेला काही एक सामान वगैरे लागत नाही जास्त, म्हणून मी तुम्हाला सांगेल आर्थिक प्रॉब्लेमही असेल तर खूप मार्गी लागतील प्रश्न, म्हणून मी तुम्हाला सेवा सांगते। मार्गशीर्ष महिना चालू आहे, अर्धा आपला पौर्णिमा झाली आता। जे दिवस आहेत त्या कालावधीमध्ये तुम्ही करू शकतात। ज्या घरामध्ये सत्यनारायण भगवानांची पूजा म्हणजेच काय तर विष्णू भगवानांची पूजा होत असते, तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असतात। म्हणून तुम्हाला सांगेल की विष्णू भगवानांची पूजा म्हणजे सत्यनारायण पूजा जी असते ही खूप प्रभावी अशी सेवा आहे। तर तुम्हाला सांगेल 5 करा, 7 करा, 11 करा। आता हे करायचे कसे? ज्याप्रमाणे आपण पौर्णिमेला पूजन करत असतो बघा, पौर्णिमेला पूजा मांडतो सत्यनारायण भगवानांची, बरोबर? आपण काय करतो, थोडा शिऱ्याचा नैवेद्य बनवतो। जी पूजा मांडणी आहे ती अशीच्या अशी ठेवायची। पहिल्या दिवशी पूजा मांडायची, आपण पूजा मांडणी अशीच्या अशी ठेवायची आहे आपल्याला। जेवढे पण दिवस आपण सत्यनारायण करणार आहात हलवायची नाही, अशीच्या अशी ठेवायची, उचलायची नाही, काही नाही। रोज फक्त आपल्याला काय करायचे, रोज आपल्याला धूप दीप दाखवायचा आहे, रोज अगरबत्ती धूप दीप दाखवायचे। रोज आपल्याला 5 अध्याय जे आहेत सत्यनारायण भगवानांचे 5 अध्याय आहेत, बरोबर? आपण पोथी वाचतो ते 5 अध्याय सत्यनारायण भगवानांची आरती आपल्याला रोज करायची। त्याचप्रमाणे सकाळी करा तुम्ही सेवा, संध्याकाळी करा, तुमच्या वेळेनुसार केव्हाही तुम्ही सेवा केली तरी चालेल। शिऱ्याचा थोडा प्रसाद बनवायचा आहे, तो प्रसाद सत्यनारायण भगवानांना दाखवायचा आहे। या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे। आणि आपण जेव्हा देव धुतो बघा, देवपूजा करत असतो सकाळी किंवा संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस, आपण जो पाठ मांडणार आहोत तिथे पण आपल्याला दिवाबत्ती करायची सकाळ संध्याकाळ। या प्रकारे आपल्याला रोज म्हणजे एका दिवसाला एक सत्यनारायण, असं 5 दिवसाला 5 सत्यनारायण करायचे एका जागी। हां ठीक आहे, नागवेलीचे पानं खराब झाले, सुकले असतील किंवा काळपट झाले असतील तर ते तुम्ही बदलवू शकतात। कलशातले जर तुमचे पानं खराब झाले तर बदलवू शकतात, काही हरकत नाही। उचलू का ताई, हलू का ताई, तो काही तुम्ही म्हणजे शंका आणू नका मनामध्ये, करू शकतात। काही एक सोपी आणि साधी सेवा आहे, खूप प्रभावी सेवा आहे, म्हणून मी तुम्हाला सांगेल। मार्गशीर्ष महिना चालू आहे, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण लक्ष्मी मातेची पूजा करत असतो, बरोबर? पण त्याचबरोबर जर विष्णू भगवानांची जर पूजा केली, सत्यनारायण भगवानांची, तर खूप प्रभावी अशी सेवा आहे आणि निश्चितच याचं फळ आपल्याला मिळत असतं। ही पूजा अशीच्या अशी मांडणी ठेवायची। तुम्ही 5 करू शकता, 7 करू शकतात, 11 करू शकतात, ठीक आहे? नंतर तुम्हाला सांगेल जर सुतक विटाळ विधी अशा आलं तर स्किप करून द्यायची सेवा, तेवढे दिवस पुढे कंटिन्यू केली तरीही चालेल। पण पिरियडचा आपला कालावधी बघा, मासिक धर्म बघा, त्याच्या आधी आपण मग असं पण करू शकतो, सकाळी पूजा मांडली आपण ठेवली, संध्याकाळी उचलली तरीही चालेल, असंही करू शकतो। किंवा मग कंटिन्यू ठेवला आपण 5 दिवस मांडणी तरीही चालेल, काही एक हरकत नाही। शेवटच्या दिवशी आपण पूजा उचलून घ्यायची। याचं उद्यापन की सांगता काही एक नाहीये, काहीच नाहीये, तुमची इच्छानुसार करायचं। जर तुम्हाला उद्यापन म्हणून काही खाऊ घालायचंय, गरीब लोकांना दान धर्म काय करायचं, मंदिरात दान धर्म करायचं असेल करू शकता, पण त्याला काही एक नियम नाहीये की उद्यापन का काय। फक्त आपल्या घरात सत्यनारायण भगवानांची पूजा होणं खूप आवश्यक असतं। दर महिन्याला आपण पौर्णिमेला करतो, त्याच प्रकारे साधी आणि सोपी पूजा आपल्याला करायची। फक्त आपल्याला तो पाठ असाच्या असा ठेवायचा आहे। पाठ हा जेवढे सत्यनारायण करू आपण 5, 7, 11 त्याच्यानंतर उचलायचे आहेत। 108 ही करू शकतो, 51 ही करू शकतो, आपल्यावर आहे आपल्याला किती करायचं आहे। आणि सामान वगैरे तुम्हाला बोलली मी तसं काही एक लागत नाही, फक्त नागवेलीची पानं लागतील आपल्याला, रोज शिऱ्याचा नैवेद्य लागेल। आणि ज्या सुपाऱ्या आपण सत्यनारायण भगवानांच्या पूजेला ठेवतो बघा, केव्हा, जेव्हा आपण पौर्णिमेला करतो त्याच सुपाऱ्या आपण ठेवल्या अगदी तरीही चालतात, त्याच आपल्याला ठेवायच्या असतात आणि कंटिन्यू पूजा करायची। बाकी काही एक नियम अटी नाही आहेत। आणि नॉनव्हेज सगळ्यांच्या घरात बंद आहे, त्यामुळे प्रश्न नाही। जेवढे दिवस ही पूजा तुम्ही करणार आहेत सत्यनारायण भगवानांची तेवढ्या कालावधीमध्ये नॉनव्हेज वगैरे खायचं नाहीये। या दिवसामध्ये तुम्ही किती दिवस सेवा करणार आहे? आता समजा तुम्ही जर 108 किंवा 51 करणार आहात, मार्गशीर्ष संपून जाईल, सुरुवात जरी तुमची मार्गशीर्षमध्ये झाली तरी चालेल, मग नंतर काही नॉनव्हेज वगैरे खातील आमच्या घरात, तर तुम्हाला सांगू का, जो सेवा करत असतो त्यांनी खायचं नाही, बाकीच्यांनी खातायत खाऊ द्या, नाही ऐकणार त्यांना खाऊ द्यायचं, आपण मात्र जो सेवा करणार आहे त्यांनी खाऊ नका असं सांगेल। घरात सहसा नॉनव्हेज बनवूच नका असं मी सांगेल। मग 11 पण करा तुम्ही तरी चालेल, 21 करा तरी चालेल। तर सुरुवातही तुम्ही मार्गशीर्षमध्ये केली ना तर अतिउत्तम आहे। तर तुम्ही ही सेवा साधी आणि सोपी सेवा आहे। छोटीशी माहिती होती म्हणून मला 2 दिवसापासून चाललं होतं की हा व्हिडिओ शेअर करू, पण राहून गेलेला होता। तर आर्थिक प्रॉब्लेमसाठी खूप अशी सुंदर सेवा आहे, म्हणून मी सांगेल की नक्कीच पूजा करा तुमच्या घरात सत्यनारायणची। चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये।
नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक येणारा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल. म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.